नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो, ज्योतिष कार्यालय निप्पाणे. आपण पितरांच्या टाकाविषयी बोलतो आहोत आणि पितरांचे टाक किती पूजायचे, कसे पूजायचे याविषयी मी एक कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो आहे. पण काय आता एक मात्र प्रश्न निर्माण होतो आणि तो बऱ्याच आपल्या प्रेक्षकांनी तो उपस्थित केला आणि त्याच्यामुळं मला हा दुसरा व्हिडिओ करायला लागतोय. ज्या घरामध्ये फक्त मुली आहेत आणि त्या घरामध्ये मुलं नाही आहेत, म्हणजे त्या व्यक्तीला मुलगा नाही आहे, म्हणजे ह्या ठिकाणी त्या घरामध्ये देव आहेत, पितर आहेत नाहीत, पण ती व्यक्ती मेली आणि ती व्यक्ती मेल्यानंतर त्या मुलीच्या म्हणजे त्या पुरुषाला त्या जोडप्याला एक मुलगी असेल, 2 मुली असतील, 3 मुली असतील, मग यांच्या मुलीने त्यांच्या आई वडिलांचे टाक पूजायचे का? प्रश्न बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांचे म्हणजे मुलींच्या आई वडिलांचे टाक हे पूजले पाहिजेत. आपण 8 दैव घेऊन जन्माला येतो आणि 8 दैवामध्ये मातृदेव हा देखील एक भाग आहे. म्हणजे आईकडच्या घराण्यातील सगळे असा एक भाग आहे. मग आता वडिलांच्या घराण्याकडचे आहेत, तसे आईच्या घराण्याकडचे सुद्धा जे पितर असतात त्यांचा देखील आपल्याला याच्यामध्ये उच्चार करावा लागतो. एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला संतती नसते तो निर्वंश असतो आणि तो निर्वंश असताना त्याची जी काही प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी मुलींना जाते किंवा अन्य दुसऱ्या कोणालाही जाते. त्यावेळेला त्या प्रॉपर्टीला निर्वंशाची प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. मग ती समजा एक मुलगी आहे आणि त्या मुलीला तिच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी आली, मग ती कितीही असू दे किंवा नसू दे, तिनं आपल्या आई वडिलांची पूजा टाक पूजायचे का? तर ते पूजले पाहिजेत. याच्याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये एक कथा फार सुंदर सांगितली आहे. वटसावित्रीची जी कथा सांगितली आहे तिच्यामध्ये ही जी सावित्री आहे ह्या सावित्रीला भाऊ नाही आहे, त्यामुळं त्या मुलीबरोबर लग्न करायला कोण तयार होत नाही. म्हणून तिचे वडील तिला सांगतात की तू आता मी तुझ्या लग्नाबद्दल बराच प्रयत्न केला पण मी काय तुझ्या लग्नाबद्दल सक्सेस झालो नाही आहे, तूच आता तुझ्या लग्नाबद्दल बघ. ही सावित्री ही राजाची मुलगी आहे आणि ती स्वतः प्रयत्न करत्या आणि ती स्वतः प्रयत्न करून एक वर शोधते. मग तो जो असतोय तो गरीब आहे, लाकूड तोडे आहे. मग या ठिकाणी बोध अर्थ असा घेतला पाहिजे, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तिनं राजाची मुलगी असूनही ॲडजस्टमेंट करून तिनं एक मनुष्य सिलेक्ट केला आणि त्याच्यावर लग्न केलं. मग ही परिस्थिती का? तर ही परिस्थिती का आली आणि कशामुळे हा भाग झाला, तर याच्याबद्दल एक गोष्ट बोलली जाते आणि ती शास्त्रामध्ये आहे आणि ती म्हणजे त्या मुलीच्या वडिलांची प्रॉपर्टी ही सगळी त्या मुलीला येणार आणि त्या मुलीवर लग्न केल्यानंतर ती प्रॉपर्टी त्या पुरुषाची होणार, म्हणजे तिच्या नवऱ्याची होणार. म्हणजे निर्वंशाची प्रॉपर्टी त्याच्याकडे येणार. इथं ज्या मुलाला ती प्रॉपर्टी आल्यानंतर निर्वंशाची प्रॉपर्टी आली म्हणून ह्या ठिकाणी दोष लागतो. हा दोष येऊ नये म्हणून ज्या मुलीला भाऊ नाही
तिच्याबरोबर लग्न करायचं नाही. हा एक रूढ झाली. पण जरी रूढ झाली असली तरी सुद्धा अशी लग्न पूर्वांपार होत आली आहेत. इतिहासामध्ये देखील तिचे दाखले आहेत. आज देखील आपण बघतोय, समाजामध्ये बघतोय की एक मुलगी असते, तिला भाऊ नसतोय आणि तिच्याबरोबर लग्न होतात. हा इतका काय मोठा दोष नाही आहे. पण दोष कधी लागतो तर दोष तिच्या आई वडिलांची पूजा जर झाली नाही तर मात्र दोष लागतो. त्यांना मुलगा नाही आहे म्हणजे त्यांची पूजा अर्चा, त्यांना मुक्ततेसाठी जे काही लागणारे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या कोण करणार? मग ती जबाबदारी तिच्या जावयाची, त्या माणसाच्या जावयाची आणि मुलीची अशी ही पडते. ह्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला त्या मुलीनं आपल्याही जसं नवऱ्याच्या आई वडिलांची किंवा तिच्याकडे आजोबा पंजोबा यांची जी त्रिपिंडी आहे, त्या निर्वंश आहे, ब्रह्मचारी, ही जशी की नाही त्या घराण्यामध्ये की नाही पूजापाठ केली जाते, त्याच पद्धतीनं तिनं आपल्याही आई वडिलांचे टाकांची पूजा सेपरेट नाही, त्यातच किनी केली पाहिजे. तर तिच्याकडं आलेली जी प्रॉपर्टी आहे, मग ती कितीही असू दे, ती इथं कुठंतरी लाभदायक होईल. प्रश्न काय आहे? प्रश्न निर्वंश प्रॉपर्टीचा आहे आणि निर्वंशाचा आहे. ज्या वेळेला एखाद्या घराण्यामध्ये निर्वंशाची प्रॉपर्टी येते त्याचा दोष लागतो. समजा एक राम आहे, आपल्या कथेचा हिरो राम आहे आणि ह्या रामाला एक व्यक्तीने दत्तक घेतलं. त्याचे या ठिकाणी त्याचे जनक आई वडील हे वेगळे होतात आणि दत्तक आई वडील हे वेगळे होतात. मग त्यानं आपल्या दत्तक आई वडिलांचं ज्या पद्धतीनं केलं जातं ते म्हणजे करावं लागतं. आणि समजा त्यानं दत्तक प्रॉपर्टी घेतलेल्या आई वडिलांचं जर काही केलं नाही तर त्या निर्वंशाचा दोष म्हणजे ज्याच्याकडनं प्रॉपर्टी आलेली आहे त्याचा दोष इथं लागतो. आणि त्यामुळं त्या घराण्याला नंतर परत की निर्वंशाचा दोष होऊन पुन्हा त्या घराण्यामध्ये निर्वंशता येते. हिंदूशास्त्र आहे. हिंदूशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्यांच्या रूढी परंपरा दिलेल्या आहेत, या सगळ्या अगदी ॲडजस्टेबल आणि मुव्हेबल आहेत. त्यामुळं या गोष्टीचा या पद्धतीनं विचार करून आपल्याला गोष्ट साधता येईल. इथं त्यांची पूजा केल्यानंतर काही पाप लागत नाही, ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं त्यांचीही पूजा करणं, नवऱ्याच्याही आईवडिलांची पूजा करणं हे क्रमप्राप्त आलं. आणि माझं असं मत आहे की त्या मुलीनं आपल्याही आईवडिलांची पूजा करावी आणि नवऱ्याच्याही आईवडिलांची पूजा करावी. हिंदूशास्त्र हे खूप असं लवचिक आहे. कुठल्याही नियमांचं असं काटेकोर बंधन ह्या ठिकाणी केलेलं नाही आहे. धन्यवाद.